पुढची बातमी महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद सुरू आहे। त्या पाठोपाठ नाशिकच्या पालकमंत्रीपदावरूनही वादाला तोंड फुटल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकचं पालकमंत्रीपद मलाच मिळणार असा दावा गिरीश महाजन यांनी केला होता। तर राष्ट्रवादीचे आमदार सर्वाधिक असल्यानं पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळावं अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री फडणवीसांसमोर नाशिकचा प्रश्न सोडवण्याचं आव्हान उभं ठाकलंय। रायगड नंतर नाशिकचा नंबर। नाशिकचा पालकमंत्री होणार कोण? मी नाशिकला मला बोलवलं असतं, त्या ठिकाणी मी पालकमंत्री होतो आहे। पालकमंत्री कोण होणार हा महत्त्वाचा मुद्दा नाही। 7 आमदार जर एकाच पक्षाचे असतील तर त्या पक्षाला ते पालकमंत्री पद मिळालं पाहिजे। महायुतीत चढाओढ सुरूच। नाशिकच्या पालकमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ सुद्धा या रेसमध्ये उतरले। नाशिकच्या पालकमंत्री पदावरून गिरीश महाजन आणि छगन भुजबळांमध्ये टोलेबाजी पाहायला मिळाली। गिरीश महाजन यांनी धुळ्यामध्ये दहीहंडीच्या उत्सवाला हजेरी लावली होती। यावेळेला बोलताना त्यांनी नाशिकचं पालकमंत्री पद मलाच मिळणार असा दावा केला। यावरती छगन भुजबळांनीही जोरदार पलटवार केलाय। तर म्हणजे मी दरवर्षी धुळ्याला येत असतो। मी नाशिकला मला बोलवलं असतं, त्या ठिकाणी मी पालकमंत्री होतो आहे। नाशिकला मला बोलवलं असतं, त्या ठिकाणी मी पालकमंत्री होतो आहे। जळगाव माझा जिल्हा आहे, पण धुळेकरांचा उत्साह काही वेगळाच आहे। पालकमंत्री कोण होणार हा महत्त्वाचा मुद्दा नाही। 7 आमदार जर एकाच पक्षाचे असतील तर त्या पक्षाला ते पालकमंत्री पद मिळालं पाहिजे असं मला वाटतं। आणि ते मी आमचे जे अजितदादा आणि कोण तटकरे व त्यांच्याशी बोलेन। एक आमदार आहे तिथे आपण एवढी शक्ती लावतो, 7 आमदारांसाठी सुद्धा शक्ती लावा। नियमाने राज्याचे जे मुख्यमंत्री असतात ते कुणाला मंत्री करायचं, कुणाला राज्यमंत्री करायचं, कुणाला पालकमंत्री करायचं आणि कुणाला कुठली खाती द्यायची हा सर्वस्वी अधिकार त्यांचा असतो। हे आजपासून नाही, ज्यावेळेस महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हापासून आहे। मुख्यमंत्री त्या बाबतीमध्ये सक्षम आहे, ते त्याबद्दलचा निर्णय घेतील। खरं तर महाजन आणि भुजबळांमधील ही टोलेबाजी गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भुजबळांनी नाशिक आवडे सर्वांना असं वक्तव्य करत महाजनांनी आपल्या जिल्ह्याकडे लक्ष द्यावं असं म्हटलं होतं। यावरती महाजनांनी भुजबळांचं नाव न घेता टोला लगावला होता। अरे नाशिक आहे, सगळ्यांना आवडतं आहे, आपण काय कोणाला सांगतो का? या जरूर पुढे या। जळगावला सुद्धा विसरू नका, मतदारसंघाला सुद्धा विसरू नका। आता झेंडावंदन तर मी करतोय ना, थोडं हळूहळू पुढे जाऊ ना। आता झेंडावंदन तर मी करतोय ना, थोडं हळूहळू पुढे जाऊ ना। नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी दादा भुसे आणि गिरीश महाजन दोघेही इच्छुक असताना आता त्यात छगन भुजबळांनीही उडी घेतली। जळगावात बोलताना त्यांनी या नेत्यांना आपल्या ज्येष्ठ असण्याची आठवण करून दिली। ह्या मंत्र्यांमध्ये जे मंत्री आहेत त्याच्यात जास्तीत जास्त 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट झेंडावंदन मीच केलेलं आहे। 91 पासून करतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 18 जानेवारी रोजी पालकमंत्र्यांच्या नियुक्तीची घोषणा केली होती। यामध्ये नाशिक जिल्ह्यासाठी भाजप नेते गिरीश महाजन यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली होती। मात्र या निर्णयाला शिवसेनेच्या नेत्यांकडून विरोध झाल्यामुळे अवघ्या एका दिवसातच नाशिकच्या पालकमंत्रीपदाची घोषणा स्थगित करण्यात आली। यानंतर अद्यापही महायुतीत नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे। त्यातच गिरीश महाजन यांचा थेट दावा आणि भुजबळांचा आग्रह यामुळे चर्चांना उधाण आलं असून मुख्यमंत्री हा तिढा कसा सोडवतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।